सगळ्यांना थोडा उशीर झाला आणि त्या कारणाने इथे पोचायला थोडा उशीर झाला. मनापासून तुमच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. तरी पण एवढ्या मोठ्या उपस्थितीने, एवढ्या गर्मीमध्ये, दुपारचे 1 वाजता आहे, तरी पण तुम्ही एवढ्या मोठ्या उपस्थितीने माझं इथे स्वागत केला, तर मनापासून तुमचे सगळ्यांचे मी आभारी व्यक्त करतो. आता निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार दौरा सुरू आहे. प्रत्येक गावागावामध्ये भेटायचा मी प्रयत्न करतो. जवळपास 3,500 गाव आहेत. प्रत्येक 3,500 गावामध्ये जाताना निवडणुकीच्या अगोदर काही शक्य होणार नाही, पण निवडणुकीच्या नंतर तर होईलच. पण निवडणुकीच्या अगोदर जितक्या गावांपर्यंत पोहोचता येईल तितक्या गावांमध्ये पोहोचायचा मी प्रयत्न करतोय. अगदी चिपळूण पासून ते बांद्यापर्यंत जवळपास 3,500 गाव आहे. दिवसाला 6-6, 8-8 कार्यक्रम होतात. सकाळी निघताना, घरातून निघताना आवाज वेगळा असतो, रात्री घरी पोहोचताना आवाज वेगळा असतो. तर असं असताना लोकांपर्यंत भेटायची मला संधी मिळाली आहे, लोकांना भेटण्याची मला संधी मिळाली आहे. आज आघाडी पक्षाचा उमेदवार, आघाडीचा उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर मी इथे उभा आहे. अतिशय आनंद होतोय. वैभववाडीमध्ये माझी ही दुसरी खेप आहे, दुसरा राऊंड आहे. तर अतिशय आजपर्यंत इकडच्या जनतेने, कोकणातल्या जनतेने अतिशय चांगलं प्रेम, प्रतिसाद, उत्साहामध्ये माझं स्वागत केलंय. अगदी चिपळूण, कुठल्याही तालुक्यामध्ये गेलो, अगदी चिपळूण पासून सिंधुदुर्गात तर नेहमी आपला मुलगा आलाय, आपला भाऊ आलाय, या अनुषंगाने तर स्वागत होतच, आणि तेवढाच रत्नागिरीमध्ये पण होतंय. आता हे जो प्रतिसाद मला मिळतोय, जो उत्साह, या उत्साहात तुम्ही माझं स्वागत करताय, ते एवढं निश्चित झालंय की आघाडीचाच उमेदवार इथून निवडून जाणार. तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत राणेसाहेबांनी काय केलं 18-20 वर्षापासून तुम्ही सगळे बघतात. गेले 4 वर्ष मी मिशन करिअर अकॅडमीच्या माध्यमातून काय करतोय हे पण तुम्हाला सांगायचंय. तुम्ही बघितलंही असेल कदाचित. गेले 4-5 वर्ष, गेले 3-4 वर्ष मी मिशन करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन देण्याचं काम करतोय, तरुणांना दिशा द्यायचं काम करतोय. तरुणांना उद्या काय होईल, उद्या जग, देश, राज्य कुठल्या दिशेने जाईल या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन द्यायचं काम करतोय. आपला इकडचा तरुण उठून सुटून जातो मुंबईला, पुण्याला, कोल्हापूरला, अशा नोकरीच्या शोधामध्ये जातो मोठमोठ्या महानगरात. तर तिकडे न जाता त्याचे 2 हाताला काम इकडे कसं मिळवून देऊ शकतो, ह्या अनुषंगाने मी त्यांना समजवले. बरे शेतीबद्दल असून दे, शिक्षणाबद्दल असून दे, जरी अभ्यास करायचा आहे, उद्या कुठल्या दिशेने नोकरी कर. अतिशय चांगला प्रतिसाद आजपर्यंत मला मिळाला. जेव्हा विद्यार्थी फोन करतात, पत्र लिहितात की नाही साहेब, खरोखरच तुमच्या मार्गदर्शना शिबिरनी, प्रशिक्षणा शिबिरनी खरोखरच आमच्या विद्यार्थीला, आमच्या मुलाला खरोखरच फरक पडला, फायदा झाला. एक मनाला समाधान वाटलं की नाही, मी माझ्या माणसासाठी काहीतरी करू शकलो, माझ्या जनतेसाठी काहीतरी करू शकलो. बरोबर, मी अगदी लहान वयापासून फिरतोय. 12-13 वर्षाचा असेपासून मी राणेसाहेबांबरोबर फिरतोय. मधला काही काळ परदेशात होतो आणि राणेसाहेबांनी आम्हाला लहान वयापासून एवढंच समजवलं की बघ, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या राणे कुटुंबाला, या कोकणातल्या जनतेने भरपूर काय दिलंय. सगळं काही इकडच्या जनतेने दिलंय. तर आता आपलं कर्तव्य आपल्या जनतेची सेवा करणं. त्यांना माहिती होतं आपल्या लहान वयापासून मला राजकारणाची आवड आहे. राजकारणाची आवड असताना त्यांनी मला सांगितलं की नाही, करायचं तर अगोदर आपल्या जनतेसाठी समाजकारण करायचं, आणि नशिबात असेल तरच राजकारण कर. तर करणार तर तुमच्यासाठी आयुष्यभर समाजकारण करणार, नशिबात असेल तर जरी राजकारण करेन ते आपल्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी, लोकांचे हित ज्याच्यात असेल ते. स्वप्नात वाटलं नव्हतं की 4 वर्षानंतर मी काम तर सुरू केलंय तर मला लोकसभेची तिकीट मिळेल, लोकसभेचा उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर उभं राहायची संधी मिळेल. मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. पण नाही, आपल्या माणसासाठी काहीतरी करायचं या अनुषंगाने काम केलं, भरपूर काम केलं, दिवस रात्र काम केलं. इकडच्या जनतेने बघितलं, इकडच्या तरुणाने बघितलं, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग माझ्या मागे उभा आहे. कारण का त्यांनी बघितलं की दिवस रात्र आपल्याला कोकणाच्या विकासासाठी काय करावं लागेल, कोकणाची ब्लूप्रिंट कशी बनवायची विकासाची, या अनुषंगाने मी इकडे लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. आपण उगाच, मी तुम्ही बघितलं असेल, आपण कामाबद्दल बोलतो, आपण केलेल्या कामांबद्दल बोलतो, करणाऱ्या कामांबद्दल बोलतो. आता आम्ही केलं, आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता आलं. आता ज्यांना लोकांना पोहोचताच आलं नाही त्याचं आम्ही करणार काय. आम्ही इकडच्या तरुणांना मार्गदर्शन करतो की बघ रे बाबा, आता मुंबईमध्ये नोकऱ्या राहिल्या नाहीत, आर्थिक मंदीमुळे तर अजून कमी झाल्या, तू आता मुंबईला जाऊन करणार काय. मुंबईला नोकऱ्या कुठे राहिल्या, आणि जरी नोकरी मिळाली काय हजाराची, तर मुंबईमध्ये राहायला जागा कुठे. एक संधी तुम्ही मला दिल्यानंतर
तुम्ही बघा तुमचा मुलगा काय करतो ते. हे जे 12-14 वर्षात काय करून दाखवलं नाही ना तुमचा मुलगा, तुम्हाला 5 वर्षात करून दाखवलं. मला फक्त एक संधी पाहिजे तुमच्याकडून. आता आम्ही केलं, आम्हाला सुचलं. आम्हाला 4 वर्ष अगोदर कोणी सांगितलं असतं जसं मी सांगितलं, आम्हाला कधी स्वप्न वाटलं नव्हतं. आम्हाला सुचलं, आम्ही केलं, त्यांचं दुखायला लागलं. आम्ही प्रशिक्षण दिले, आम्ही मार्गदर्शन शिबिर राबवल्या, ते लोकांना आवडलं नाही. आणि आता इकडचे शिवसेनेचे उमेदवार सांगतायत आम्ही 45,000 मुलांना नोकरीला लावलं. 45,000 तर मतं नाही मिळणार तुम्हाला साहेबांचा. आणि दुसऱ्या बाजूला अभ्यासू हुशार प्रभू साहेब. अहो एवढे हुशार आणि अभ्यासू असते ना तर मंत्रिमंडळातून का काढून टाकलं तेव्हा विचार जाऊन द्या. अभ्यासाने हुशार असता. आता माझ्या नावाला डॉक्टर डिग्री लागली, मी पीएचडीचा अभ्यास केला. आता मी फक्त घरी बसून माझ्या ऑफिस मध्ये बसून ते डिग्रीचा वापर केला स्वतःसाठी, तर ती काय चाटायची डिग्री? ती जनतेपर्यंत कसा वापरणार ते अगोदर त्याचा सांगा. तुम्ही हुशार असाल, अभ्यासू असाल. मी नाही समजत हुशार आहे, मी नाही समजत प्रभू साहेब हुशार आहे. हुशार असते तर हुशारी दिसली असती, उद्योगधंदे दिसले असते, प्रोसेस युनिट दिसले असते. इरिगेशनच्या प्रश्नाबद्दल काय ना काहीतरी आजपर्यंत करायला पाहिजे होतं, केलं नाही. आपल्या मोठ्या प्रमाणात आंबा, नारळ, मत्स्य उद्योग आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, काजू आहे, कोकम आहे. काय केलं आजपर्यंत? किती प्रकल्प आणले, उद्योगधंदे किती आणले? आता आम्ही आणायला गेलो होतो, या लोकांना विरोध करायचाय. नाही, राणे साहेबांच्या येतात काय हेतू? विरोध, नुसता विरोध करायचा की राणे साहेब काय प्रकल्प आणतात, याच्यात राणे साहेबांचं काय? याचा फक्त एक कलमी कार्यक्रम चालू होत की जे राणे साहेबांनी आणलं ना त्याचा विरोध करायचा. कारण आता राहिले आता एवढे फुटाने एवढे. आता आम्ही खालच्या लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत सगळी आमचीच लोक पसरलेली आहेत. आता ते नको, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आता या लोकांना फक्त विरोध करायचा आहे. लोकांच्या हिताचं काय घेणं देणं नाही. आणले किती प्रकल्प विचारा त्यांना, काय केलं जनतेसाठी ते विचारा. होतात कुठे एवढी वर्ष, 12-13 वर्ष? अहो तुम्हाला आणलं आमच्या वडिलांनी, राणे साहेबांनी तुम्हाला राजकारणात. 12-13 वर्ष तुम्हाला राजकारणात झाली, आम्हाला झाली डोळे उघडून 28 वर्ष. आम्हाला डोळे उघडून झाली 28 वर्ष, तुम्हाला राजकारणात झाली 12-14 वर्षाचा. तर जुना मी झालो की तुम्ही झाला? आम्ही लहान वयापासून राजकारण बघतोय, डोळे उघडल्यापासून बघतोय. तुम्ही काय आम्हाला राजकारण शिकवणार? तुम्हाला जिंकून देण्याचं काम राणे साहेबांनी केलं 4 वेळा. अहो एवढा 4 वेळा जिंकून देणारा माणूस आज त्या माणसाच्या मुलाविरोधात आज हे सुरेश प्रभू उभे. थोडी तरी माणुसकी दाखवायला पाहिजे होती. आई कुठे माणुसकी? ज्या माणसाने तुम्हाला 4 वेळा निवडून दिलं, आज त्या माणसाच्या मुलाविरोधात आज तुम्ही निवडणूक लढतायत. माणुसकी कुठे? आज ज्यांनी राणे साहेबांना माणुसकी दाखवली नाही, तिकडच्या साधारण जनतेला कशी माणुसकी दाखवणार? कुठे आहे कुठे माणुसकी? अहो ज्या माणसाने, राणे साहेबांनी आम्हाला लोक इकडचे ते छातीपर्यंत पॅन्ट घालून फिरतात सगळीकडे, स्वतःचं डिपॉझिट वाचू शकले नाही आणि आमच्यावर टीका करताय, राणे साहेबांवर टीका करताय. इथपर्यंत छातीपर्यंत पॅन्ट घालून फिरतो इकडचा शिवसेनेचा जिल्हा आपला आमदार विधान परिषदेचा. मी एकदा लहानपणी कोणा तरी विचारलं, तेव्हा मी त्यांच्यात होतो की काय हो इथं छातीपर्यंत पॅन्ट कशाला घालतो? याला शर्टाचा कपडा कमी पडतो की पॅन्टीचा कपडा जास्त लागतो? तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं, अहो याला छातीच नाही तर पॅन्ट घालणार ना छातीपर्यंत? छाती दाखवण आहे कुठे? आणि आमच्यावर टीका करतात, बोलतात मातोश्रींनी राणे साहेबांना मोठं केलं. मातोश्रींनी राणे साहेबांना मोठं केलं ना, तर तुम्हाला राणे साहेबांनी मोठं केलं हे कशाला विसरता? कुठे होता तुम्ही? माहितीये ना एसटी स्टँडवर काय करत होता ते? आज सगळे विसरले. अशी माणसं, यांना माणुसकी राहिली नाही. नुसतं कुठे कॉन्ट्रॅक्ट फिट झाला पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, राणे साहेबांवर टीका करा, प्रकल्पांना विरोध करा, शिवसेनेचं दुकान, बस आता तिथपर्यंतच राहिलंय. अगोदर राणे साहेबांनी यांना मोठं केलं, अगोदर राणे साहेबांनी केलं, आता मातोश्रीवरून काहीतरी मिळेल म्हणून फक्त विरोध करायचा. पदावर टिकून राहण्यासाठी फक्त विरोध, काहीतरी भेटण्यासाठी विरोध, लोकांच्या हितासाठी नाही. अहो हे लोकांना काय करतो इकॉनॉमिक झोनचं काय माहिती आहे?